राम मंदिर दान चोरी विरोधात मविया आक्रमक विधिमंडळ पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन. मंदिर राम भक्तांनी बांधलं, दानपेटी भाजपनं लुटल्याच्या आशयाचे बॅनर. उपवर्गीकरणाविरोधात अनुसूचित जाती जमाती आक्रमक. मेट्रो सिनेमा ते विधान भवन मोर्चा. उपवर्गीकरणाच्या नावाखाली आरक्षणाची विभागणी करण्यास प्रचंड विरोध. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी पार्थ पवारांना मोठी संधी. पार्थ पवारांची केंद्राच्या डिफेन्स कमिटीवर वर्णी. उज्ज्वल निकम, धैर्यशील मानेही सदस्यपदी. अर्थ खातं लवकरच राष्ट्रवादीला मिळणार. राष्ट्रवादीचे नेते जय पवारांचं मोठं विधान. अर्थ खात्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्याचा दावा. केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपी सियाचा भाऊ साहिल गोयललाही नोटीस. खोटे आरोप करून बदनामी केल्याचा आरोप करत 10 कोटींची नुकसान भरपाई देण्याबाबत वकिलांची नोटीस. मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवीमध्ये मोठी घट. वर्षभरामध्ये ठेवींमध्ये 4,000 कोटींची घट. चालू आर्थिक वर्षात ठेवी आणखी कमी होणार. मुदत ठेवी मोडून शहरातील प्रकल्पांवर खर्च. नाशिक महापालिकेची आज महासभा. महापौर हिमगौरी आडके यांच्या अध्यक्षतेखाली महासभा. 4,000 पानांची श्वेतपत्रिका सादर. श्वेतपत्रिकेमध्ये 2022 ते 26 ते 4 वर्षाच्या प्रशासकीय कामाचा लेखाजोखा. टीईटी पेपरफुटी प्रकरणात आणखी एक अटक. बिहारच्या पाटणामधून सुमन कुमारीला बेड्या. केंद्र सरकारचा नागरिकांना मोठा दिलासा. पेट्रोल डिझेल विक्रीवरचे निर्बंध हटवले. उद्यापासून नवीन निर्णय लागू होणार. इंधन खरेदीवर आता कुठलेही निर्बंध नाहीत. 10वीच्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा धोरणामध्ये सूट. त्रिभाषा धोरण सध्याच्या तुकडीला लागू नाही. 7वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांनाही सूट. बालभारतीच्या गणिताच्या पुस्तकामध्ये चुका. 4थीच्या गणिताच्या पुस्तकात गंभीर चुका. गणितज्ञ रामानुजन यांच्या निधनाची तारीख चुकवली तर लांबी आणि वजनातही घोळ. मोठ्या सुट्टीनंतर विदर्भातील शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट सुरू. शिक्षक, शाळा प्रशासनाकडून मुलांचं मोठ्या उत्साहात स्वागत. सिंधुदुर्ग जंगलामध्ये अडकलेल्या पर्यटकांची अखेर सुटका. नदीचा प्रवाह वाढल्यानं अडकले होते पर्यटक. वनविभाग, अग्निशमन दलाकडून बचावकार्य. गोव्यातील 6 पर्यटकांची सुखरूप सुटका. पुण्यातील व्यापाऱ्याला बिष्णोई गँगकडून धमकी. जीवे मारण्याची धमकी देत 2 कोटी खंडणीची मागणी. आठवडाभरातील आता ही 3री घटना. व्यापाऱ्यांमध्ये खळबळ.